Okay. but maths was really difficult. Maths खूप थोडा टफ साईडवर आहे पण लेंदी खूप होता खूप. अजून ते सॉल्व्ह करायला खूप टाइम जात होता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख 15 एप्रिल 2026 MSc CET एक सेकंड शिफ्टचा पेपर आहे. आता विद्यार्थी थोड्या वेळातच बाहेर येतील. माझ्या मागे तुम्ही कॉलेज बघू शकता. मुलं बाहेर आल्यावरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की डिफिकल्टी कशी होती, याचा पेपर कसा होता, पेपर पॅटर्न कसा होता आणि सगळे काही क्वेश्चन्स जे काही तुम्हाला एक डाऊट्स असतील ते. ओके, अपार्ट फ्रॉम दिस त्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला जे काही क्वेश्चन्स मिळतील की एक्झॅक्ट हे क्वेश्चन्स आले होते किंवा हे टॉपिक्स आले होते, त्या सगळ्या क्वेश्चन्सची आपण एक PDF करून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहोत आजच्या आज. सो डोंट फॉरगेट टू जॉईन द चॅनल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपची, सो ते पण जॉईन करा. ऑल्सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच रिएक्शन व्हिडिओज तुमच्याही शिफ्टचे आम्ही पाठवू. सो डोंट फॉरगेट टू लाईक इट अँड या स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. ओके मित्रांनो, तर आज आपल्यासोबत मुग्धा आहे. तर मुग्धा आपल्याला सांगेल की सॉरी मुग्धा राईट. ओके, सो मुग्धा आपल्याला सांगेल की तिचा एक्झाम कशी होती, तिचे एक्सपिरियन्स कसा होता आजच्या पेपरचा. सो मुग्धा, ओव्हरऑल काय सांगशील, हाऊ वॉज द पेपर? paper was good. Chemistry ओके, जस्ट माईक. paper was good. Chemistry करता आलं. It was really nice. Okay. Physics was also doable. Okay. But maths was really difficult. Maths खूप ओके, difficult होता. सो इझी, मॉडरेट आणि हार्ड या स्केलवरती काय सांगशील? Easy for chemistry, moderate for physics, and Okay. difficult for मॅथमॅटिक्स. maths. ओके, मॅथ वॉज सॉल्व्हेबल म्हणजे सॉल्व्ह होत नव्हतं, दॅट्स वाय इट वॉज डिफिकल्ट, और वॉज इट लाईक अ लेंदी काइंड ऑफ थिंग जे बाकीच्यांनी सांगितलं असं? सॉल्व होत नव्हते काही क्वेश्चन्स. Okay. ते बट लाईक खूप डिफिकल्ट. जरी सॉल्व्ह करायला घेतलं असतं तर आपले दुसरे क्वेश्चन साठी टाइम वेस्ट झाला हो, असता. आणि काही टॉपिक सांगू शकतेस, कुठल्या टॉपिकचं म्हणतेस तू? डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनचे यावेळेस डिफिकल्ट आलेत. ओके, डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. ओके, Yes. अँड डिफरन्शियल इक्वेशन्स, व्हॉट यू थिंक? त्याचे 2 क्वेश्चन आले होते बट स्टील दे वर डिफिकल्ट. ओके, सो मित्रांनो, ओके, सो मित्रांनो परत शी इज 6th or 7th स्टुडंट, आय थिंक शी इज सेइंग दॅट कॅल्क्युलस वॉज अगेन कॉम्प्लेक्स. यू नीड अ गुड प्रॅक्टिस टू क्रॅक दोज क्वेश्चन्स. ओके, अँड व्हॉट अबाउट फिजिक्स अँड केमिस्ट्री? एक काय सांगशील, काही टॉपिक्स वगैरे काय आठवत आहे? फिजिक्स आणि फिजिक्समध्ये तर असे कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्सच होते. डायरेक्ट फॉर्म्युला एकाचाही नव्हता, ओके, पण असे 2-3 कॉन्सेप्ट यूज करून अच्छा, अगेन अच्छा, करायचं होतं. ट्विस्टेड क्वेश्चन्स होते, थोडे Twisted कॉम्प्लेक्स questions, क्वेश्चन्स होते. yes. ओके ओके ओके. आणि केमिस्ट्री देवा 1 लाइनर्स स्ट्रेट फ्रॉम द टेक्स्ट बुक. लाईक एक्झाम्पल्स तुम्ही लर्न करा तर तुमचं होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल फॉर पॉलिमर्स अँड अच्छा अच्छा अच्छा. केमिस्ट्री सो आणि सम्स ओके, पण होते. अच्छा, सो केमिस्ट्री यू आर सेइंग की क्वेश्चन बघूनच तुला एक अंदाज येत होता की येणार आहे किंवा नाही येणार आहे. देयर वॉज नथिंग टू थिंक टू मच. येस, आणि Okay. टेक्स्च्युअल होतं केमिस्ट्री. complete textual. बाहेरून किंवा एकदम वेगळं काही नव्हतं टाकलं. अच्छा अच्छा, सो ॲज कम्पेअर टू PYQs काय सांगशील की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स रिपीट झाले होते किंवा समथिंग न्यू टू सी होतं? अरे हे तर कधी बघितलंच नव्हतं प्रॅक्टिसच्या वेळेस मॅथ्स असं मध्ये काही? न्यू टू सी होतं. ओके, मॅथमध्ये न्यू टू सी होते ते टॉपिक जे सुरू आता रिपीट Yes. सांगितलं, कॅल्क्युलस. ओके, व्हॉट एल्स फॉर फिजिक्स अँड केमिस्ट्री? फॉर केमिस्ट्री वॉज गुड. कायनेटिक्सचे पण 2 क्वेश्चन आले होते. ओके, Sums. पे अटेन्शन. ते दोन्ही सॉल्व्ह करता आले. लाईक बघूनच समजत होतं. ते रेट लॉ वगैरेचं होतं. ओके, हां, आणि मग ते एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 त्याचे पण Okay. 2-3 क्वेश्चन्स आले होते. प्रॉपर्टी बेस्ड किंवा प्रॉपर्टी बेस्ड हो, लाईक अच्छा. आयनायझेशन, एन्थॅल्पी, अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके, सो कम्प्लिटली म्हणजे थेरोटिकल बेस्ड, टेक्स्च्युअल. थेरॉटिकल ओके ओके ओके, आणि इट्स ओके. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पण थेरॉटिकल बेस्ड होतं की ते कंपाऊंड्सचे दिले होते आणि ह्यातलं विचारलं होतं रिलेटेड क्वेश्चन. अच्छा अच्छा, सो ओके ओके, गॉट अ गुड आयडिया अबाउट केमिस्ट्री ऑल्सो. मला एक सांग, ओव्हरऑल किती रेट करशील डिफिकल्टीला? कारण आता बऱ्याच गोष्टी सांगितल्यास तू, बऱ्याच टॉपिक सांगितलेस. ओव्हरऑल काय सांगशील, हाऊ वॉज द डिफिकल्टी लेवल आउट ऑफ 10? 8. ओके, दॅट इज अ टफ पेपर. ओके, अँड काय वाटतं एक्सपेक्टेड स्कोर काय सांगशील आउट ऑफ 200? ओके, पहिली गोष्ट मला सांग, पेपर कम्प्लीट झाला का तुझा? हो. वॉज इट टू लेंदी किंवा सगळे कम्प्लीट झाले? कम्प्लीट केलं मी लास्टला. अच्छा अच्छा, म्हणजे काही तुके मारले तुके काही? मारले. ओके ओके ओके, चला, Because तुके negative मारणं इज कॉमन सगळ्यांसाठी. ओके, नेगेटिव्ह मार्किंग नाही तर कशाला अच्छा. सोडायचं. हो या, तो पण एक पॉईंट आहे, कारण बरेच क्वेश्चन बाकी आहे, 2-3 मिनिटं बाकी, यू कॅन. हो, ओके ओके ओके, सो एक काय वाटतं एक्सपेक्टेड स्कोर किती आउट ऑफ 200? आय एम नॉट कॅल्क्युलेटेड बट स्टिल एक वाईल्ड गेस, व्हॉट यू थिंक? 120, 140. ओके, 120, 140. ओके, दॅट्स अ गुड स्कोर. कॅन से. हा नाही, या लाईक ओके, वी ऑलवेज होप फॉर द बेस्ट. सो Yes. या, थँक्यू फॉर शेअरिंग द रिव्ह्यू, अँड अशाच व्हिडिओसाठी नक्की शेअर करा. अँड या, थँक्यू फॉर शेअरिंग. स्टुडंट सर आपल्यासोबत आज रेहान आणि सिद्धी आहे. सो आता ते शेअर करतील की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. सो ओव्हरऑल आय जस्ट वॉन्ट टू नो की फर्स्ट ऑफ ऑल पेपर पूर्ण झाला का तुमचा? हो, पेपर झाला पण जस्ट माईक जवळ घ्या. ओके, सो
पेपर पूर्ण झाला का? हो हो हो. ओके. आणि ओव्हरऑल होता कसं, म्हणजे डिफिकल्ट होता, मॉडरेट होता, काही टॉपिक्स वगैरे? मॅथ्स मॉडरेट होतं. फिजिक्स कम्पॅरेटिव्हली लास्ट इयर पेक्षा इझी होता आणि केमिस्ट्री सगळ्यात इझी होतं. केमिस्ट्री सगळ्यात इझी होतं. केमिस्ट्री मला पण इझी गेलं. ओके. आणि फिजिक्स बद्दल पण थोडंफार मॉडरेट तर होतं, पण मागच्या वर्षीपासून इझी होता. अच्छा आणि मॅथ्स थोडासा डिफिकल्ट होता माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघंही म्हणताय की एक मॉडरेट लेवलचा बघू शकतो हो. आपण, इझी टू मॉडरेट. Yes. आणि मॅथमॅटिक्स साठी तू म्हणतो की थोडासा डिफिकल्ट होता. थोडंसं डिफिकल्ट लेंदी होता लेंदी. हा. अच्छा, म्हणजे डिफिकल्ट नव्हता पण लेंदी खूप होता, खूप कॅल्क्युलेशन्स करावे लागत होते. कॅल्क्युलेशन. अच्छा अच्छा अच्छा. ओके. सो एक ओव्हरऑल काय रेटिंग झाली आउट ऑफ 10 की किती डिफिकल्ट होती पूर्ण एक शिफ्ट आजची? 7. 7. ओके. दोघांनाही 7 दिलेलं, शेजारी बसले होते का? नाही. ओके ओके ओके. एक मला टॉपिक सांगाल का फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये दॅट यू रिकॉल की हां हे जास्त कॉम्प्लेक्स होते, हे जास्त क्वेश्चन्स आले होते? LPPचा मॅथमॅटिकल जो होता त्याच्यासाठी असं कुठला शॉर्टकट नव्हता. सो पूर्ण जर बोर्ड्स मेथडने डिराईव्ह करावं लागत होतं त्या मेथडमध्ये होता. Okay. आणि फिजिक्सचे जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे चॅप्टर्स आहेत त्याचे क्वेश्चन्स लेंदी होते. अच्छा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स इफ आय रिकॉल इट इज वन ऑफ द मेजर वेटेज वाला Yes. चॅप्टर, राईट? Yes. सो त्याचे तुम्हाला आठवत आहे की क्वेश्चन्स जास्त रिपीट झाले होते? जास्त रिपीट झाले Repeat झाले होते. And what about chemistry? वेक्टर्सचे पण जास्त केमिस्ट्री होते. मधले 2-3 क्वेश्चन्स PYQ मधलेच होते. अच्छा, बरेच क्वेश्चन्स पीवायचे रिपीट झाले होते. ओके, तू काय सांगशील केमिस्ट्री फिजिक्स बद्दल? केमिस्ट्री तर झाले रिपीट. मी तर एवढं PYQ जास्त केलते नाही. ओके. तर मला केमिस्ट्री बद्दल माहिती नाही, पण करण्यासारखे क्वेश्चन्स होते केमिस्ट्रीत. अच्छा. आणि फिजिक्स बद्दल पण इलेक्ट्रोस्टॅटिक वगैरे आणि जे EMI वगैरे काय आठवत फ्लुइड मेकॅनिक्स वगैरे पण. Okay, fluid mechanics. क्वेश्चन Okay. होते 2-3 क्वेश्चन फ्लुइड मेकॅनिक्सचे पण होते. ओके, विद्यार्थ्यांना नोट करून ठेवा. आणि ओके, सरफेस टेन्शन बद्दल पण होते 2-3. सरफेस टेन्शन. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला ऍप्लिकेबल होते की? ऍप्लिकेबल नव्हते त्याच्यावर. नव्हते, डायरेक्ट थोडे नव्हते. लेंदी होते. Lengthy होते ते. 2-3 असं type. अच्छा, म्हणजे 2-3 कन्सेप्ट मिक्स करून ट्विस्टेड Mix करून क्वेश्चन. होते. हा. ओके आणि ओके. मॅथ्स मध्ये पण वेक्टरचे थोडे जास्त क्वेश्चन्स होते. लाईन अँड प्लेन आणि वेक्टर्सचे हा. 4 क्वेश्चन्स होते मॅक्स. अच्छा, लाईन प्लेनच्या वेक्टर्स वगैरे. ओके, ऍक्च्युली हे आता तुम्ही 4th किंवा 5th स्टुडंट्स असेल जे आम्हाला सांगताय की लाईन प्लेन वेक्टर्स किंवा बाय द वे कॅल्क्युलस कसा होता, कारण आम्ही 2-3 शिफ्ट झाले बघतोय की कॅल्क्युलस हे खूप कॉम्प्लेक्स येतोय. इंटिग्रेशन तसं ठीकठाक होतं, बट डिफरन्शियल इक्वेशन खूप हाय लेवलचं होतं. डिफरन्शियल थोडा हार्ड. ओके, डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके स्टुडंट्स, लक्षात घ्या, लास्ट टाइम पर्यंत इंटिग्रेशन वॉज टफ, आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण थोडीशी कॉम्प्लेक्सिटी बघायला मिळते. ओके, आता एक ओव्हरऑल मला सांगा की व्हॉट डू यू एक्सपेक्ट, काय वाटतं किती स्कोर होईल तुझा? आधी तुझं सांग की आउट ऑफ 200 किती स्कोर करशील आजच्या पेपरला? आजचं जर बघितलं तर 100 ऑलमोस्ट. अच्छा, 100 120च्या ओके. आसपास. अच्छा, ओके, दॅट्स अ ग्रेट स्कोर. ओके, तू काय सांगशील? सेम 100-105 मॅक्स. ओके, सो परत विचारतो, शेजारी बसले होते का? ओके ओके, इट्स ओके. ओके, थँक्यू मित्रांनो. अशाच रिएक्शन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला. आणि डोंट फॉरगेट टू ड्रॉप युअर कमेंट. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, कुठले चॅप्टर्स होते, काय होते, किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील यांना, नक्की एक कमेंट ड्रॉप करा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ. ओके, थँक्यू. सांगेल की तिचा एक्सपिरियन्स काय होता ओव्हरऑल. तर ओव्हरऑल काय सांगशील, हाऊ वॉज एक्झाम? मॅथ्सचं थोडंसं टफ होतं, केमिस्ट्री खूप इझी होता आणि फिजिक्स मॉडरेट होता, म्हणजे सुटत होते क्वेश्चन्स. ओके, आणि ओके फिजिक्स मॉडरेट होता, केमिस्ट्री खूप इझी होता. खूप इझी होता. ओके, सो मॅथमॅटिक्स थोडासा टफ होता. हो. टफ इन द सेन्स डिफिकल्ट होता की लेंदी होता, काय? लेंदी होता, म्हणजे क्वेश्चन समजून ते सॉल्व्ह करायला खूप टाइम जात होता. अच्छा, मग हे क्वेश्चन्स असे पीवायक्यूज मधून आले होते की समथिंग न्यू टू सी होतं? न्यू होते, सगळे न्यू होते, म्हणजे ह्या इयर्सचे होते सगळे. अच्छा, त्यांनी म्हणजे नवीन काढलेले असे, किंवा असा पॅटर्न असतो ना की मागच्या वर्षी पण तसंच होतं, तसं हा. नव्हतं, पूर्ण न्यूज होतं. अच्छा, सो दिस इज अ गुड पॉईंट टू टेल. ओके, तो मॅथमॅटिक्स मध्ये कम्प्लिटली न्यू टू सी बघायला हो. मिळाले पेपर्स. ओके, काही टॉपिक सांगू शकतेस, 1-2 चॅप्टर्स? सर्कल आणि वेक्टर मधला प्लेन त्याच्यावरती खूप टफ येत आहेत. ओके, circle, vector, plane. पण आहेत. बाकीचे सगळे असे जर टाइम दिला तर सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, आणि एक शेवटची टिप पण काय सांगशील मुलांना की जर असा पेपर क्रॅक करायचा असेल, एक अशी कुठली गोष्ट आहे राहून गेली की तुला करायला पाहिजे होतं प्रिपरेशन वेळेस, काय वाटतं? मॅथ्सचा थोडासा डिटेल स्टडी आणि मॅथ्स मध्ये जेवढं न्यू बघता येईल तेवढं. ओके, सो विद्यार्थ्यांना नक्की लक्षात ठेवा, सगळे टिप्स नोट डाऊन करून घ्या आणि कीप स्टडिंग. सो थँक्यू समृद्धी, थँक्यू फॉर शेअरिंग. यश आहे तर यश सांगेल त्याचा आज पेपर कसा होता, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स डिफिकल्टीज कशा आल्या. तर यश ओव्हरऑल काय सांगशील, पेपर कसा होता? तर केमिस्ट्री तर खूप सोपा आला बऱ्यापैकी, पण Okay. फिजिक्स मध्ये थेरोटिकल जास्त आलं. यावेळेस न्यूमेरिकलची प्रॅक्टिस केली ती. अच्छा. न्यूमेरिकल येईल जास्त, पण अच्छा. थेरोटिकल जास्त आलं. आणि मॅथ्स लेंदी गेला. मॅथ्स अच्छा. लेंदी होता आणि थोडा टफ साईडवर आला. अच्छा, सो सॉल्वेबल होते पण लेंदी होते, जरा टाइम कन्स्टंट आला त्या अच्छा, म्हणजे पेपर जेव्हा संपायला आला थोडा स्ट्रगलिंग होता तुझ्यासाठी कम्प्लीट करण्यासाठी. मॅथ्स म्हणजे टफ इतकं काही नव्हतं, पण लेंदी जास्त होता, कव्हर नाही करता आलं. होतं की अच्छा. काय काय सम माझा
बराच वेळ लागला फिगर अच्छा. आउट करण्यासाठी. आणि बाकी फिजिक्स तर झालंच. केमिस्ट्री तर लवकरच झालं, पहिलंच ओळखून टाकलं. केमिस्ट्री अर्ध्या तासाच्या आधी अच्छा, केमिस्ट्री म्हणजे इझी टू मॉडरेट म्हणू शकतो. हां, केमिस्ट्री बरं. इझी टू मॉडरेट आला. आणि फिजिक्स मध्ये थोडं मी यावेळेस न्यूमेरिकलची प्रॅक्टिस केली ती, म्हणून थेरोटिकल मध्ये जरा अच्छा, म्हणजे न्यूमेरिकल्स तुला वाटलं की न्यूमेरिकल्स येऊ शकतात, तू प्रॅक्टिस करून गेला, पण मग इतका असा काउंट आला नाही जितके हां. थिअरी क्वेश्चन्स आले फिजिक्समध्ये. तर विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा. आणि मॅथमॅटिक्ससाठी काय सांगितलं तू? लेंदी होता. जास्त लेंदी होता. ओके. सॉल्वेबल होता, बट डुएबल होता, लेंदी. अच्छा, काही टॉपिक्स आठवतात का तुला, काही चॅप्टर्स किंवा टॉपिक्स की हां? इक्वल वेटेजचे चालते सर्व. अच्छा, सगळे बॅलन्स्ड होते ओव्हरऑल. हां, बट अच्छा. आता जे 11चे टॉपिक आहे जे प्रॅक्टिस नव्हते केले, त्याच्यामुळं टाइम कंझ्युम जास्त झाला. तिकडं माझा टाइम जास्त गेला, त्यामुळं 12चे जे आपले स्कोरिंग होते तिकडं टाइम देऊ नाही शकलो. अच्छा, तर एक ओके, ओव्हरऑल काय सांगशील की डिफिकल्टी कशी होती? मॉडरेट होता. अच्छा, एक 10 आउट ऑफ जर रेटिंग द्यायची असेल तर किती देशील? 8. 8 देशील. ओके. आणि चल एक शेवटचा प्रश्न. आता 200 मार्क्सचा पेपर होता, काय वाटतं किती पडतील? एक अंदाज. केमिस्ट्रीचं धरलं तरी नाही, ओव्हरऑल टोटल 200 पैकी किती 90 to पडतील? 100च्या रेंज. अच्छा, 90 ते 100 मध्ये. ओके, दॅट्स अ ग्रेट स्कोर. ओके, सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर द रिव्ह्यू. सोबत आज मित्रांनो अनिरुद्ध आहे. तर अनिरुद्ध आपल्याला सांगेल की आज त्याची डिफिकल्टी कशी होती, पेपर ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता. तर काय सांगशील अनिरुद्ध, हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? तर आजच्या पेपरबद्दल सांगायचं झालं तर फिजिक्स तसा इझी होता. ओके. फिजिक्सचे बरेचसे फॉर्म्युला बेस होते आणि PYQ क्वेश्चन्स पण आले होते. अच्छा. केमिस्ट्री थोडासा लेंदी होता मी म्हणेल, कारण नॉर्मली आपल्याला थेरटिकल क्वेश्चन्स केमिस्ट्रीमध्ये जास्ती बघायला मिळतात, पण त्याचे जे कॅल्क्युलेशन्स होते थोडेसे लेंदी कॅल्क्युलेशन्स होते. मॅथ्स ओव्हरऑल जास्ती करून वेक्टर्सवरती आला होता. थोडा लेंदी होता आणि टफ होता मागच्या वर्षांपेक्षा सुद्धा. अच्छा. आणि आतापर्यंत जेवढ्या शिफ्ट झाल्या त्याच्यापैकी मॅथ्स थोडा टफ होता, मॉडरेट टू टफ. ओव्हरऑल पेपरला रिव्ह्यू करायचं झालं तर मॉडरेट म्हणेल मी. ओके, सो ओव्हरऑल एक मॉडरेट. ओके, आणि तू सांगितलंस की फॉर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, ओव्हरऑल फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स तुला थोडंसं लेंदी वाटलं. सो लेंदी इन द सेन्स त्याला प्रॅक्टिस केली पाहिजे जास्त, की काही टाइम मॅनेजमेंट तुझ्याकडनं पर्सनली चुकला होता का, काय वाटतं म्हणजे? नाही, त्या कशामुळे? क्वेश्चन्सला थोडी प्रॅक्टिसचीच गरज लागेल, कारण Okay. कॅल्क्युलेशन वाईज थोडं मोठं आहे, लॉजिक थोडंसं जास्ती लावावं लागतं. ओके. आणि तेच थोडी प्रॅक्टिस केली, त्याचे शॉर्ट ट्रिक्स काढले ते क्वेश्चन्सला कसं सॉल्व्ह करायचं, तर ऑब्व्हियसली टाईममध्ये ते सुद्धा पुरतीलच. ओके, सो विद्यार्थ्यांना लक्ष ठेवा, आजची जी शिफ्ट होती म्हणजे 15 एप्रिल सेकंड शिफ्ट, ही शिफ्टमध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स थोडंसं लेंदी आलेलं. आता तू ॲक्च्युली दुसरा किंवा तिसरा विद्यार्थी जो आम्हाला सांगतोय की आजचा पेपर खूप लेंदी होता. सो ओके, सो सगळ्यांसाठी स्टफ जाणार आहे तो. ओके, मला एक सांग, PYQs बद्दल काय सांगशील की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये PYQs जास्त कुठे बघायला मिळाले, किंवा काही टॉपिक्स जर तू सांगू शकतो, इफ इट इज लाईक इफ यू कॅन रिकॉल. जेवढापर्यंत माझ्या लक्षात होतं, फिजिक्समध्ये मला जास्त करून PYQ एक नॉर्मली 4-5 PYQs बघायला मिळाले फिजिक्सचे. ओके. केमिस्ट्रीचे 1-2-3 होते ओके. मला जेवढे आठवतात तेव्हापर्यंत. आणि Okay. मॅथ्स तर एवढा टफनेस होता की ते PYQचं लक्षात ठेवायचंच अच्छा, नादी नाही क्वेश्चन लागला. आठवायचं ते नंतरची गोष्ट, हां. येतच नव्हतं. येतच नव्हतं. ओके ओके ओके, सो ओव्हरऑल म्हणशील की फिजिक्स केमिस्ट्रीला काउंट चांगला होता PYQचा. येस. ओके ओके, एक शेवटची टिप काय सांगशील आमच्या विद्यार्थी मित्रांना, की आता त्यांचा पेपर आता तुझ्यानंतर आता त्यांचा शिफ्ट असणार आहे. सो एक त्यांना काय मेसेज देशील की व्हॉट एक्झॅक्टली टू प्रिपेअर, किंवा जे काही तुझ्या साईड तुला काय वाटतं? क्वेश्चन्सची प्रॅक्टिस जास्ती ठेवा आणि PYQ सुद्धा बघा, कारण PYQs येतात बऱ्याच प्रत्येकाच वेळेस मेजॉरिटी येतील असं नाही. मॅथ्ससाठी वेक्टरवरती जास्ती फोकस केलं पाहिजे, कारण त्याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स येतात, वेक्टर आणि लाईन अँड प्लेन. आणि ओव्हरऑल CETची जास्ती जेवढी क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्ही कराल, शॉर्ट ट्रिक्स जेवढ्या काढाल, स्वतःच्या नोट्स जेवढ्या काढाल, तेवढा तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होईल. ओके, सो दिस वॉज इट फ्रॉम अनिरुद्ध. आणि अशाच रिएक्शन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला, अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. कारण कसं आहे, असेच रिएक्शन व्हिडिओ आम्ही तुमच्या पण शिफ्टची आणणार आहोत. तुमच्या पण शिफ्टला आम्ही विचारणार आहोत की क्वेश्चन्स कसे होते, टफ होते, हार्ड होते. आणि इनफॅक्ट आता विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून आम्हाला काही क्वेश्चन्स पण कळतात की हां, हे क्वेश्चन्स एक्झॅक्ट होते जे त्यांना एक्झाममध्ये आले होते. तर त्याची पण आम्ही PDF तुम्हाला व्हॉट्सअपवरती टाकून देऊ, ग्रुपवरती. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू जॉइन द चॅनल्स इन द डिस्क्रिप्शन. सो थँक्यू अनिरुद्ध, दॅट्स वॉट. तर विद्यार्थ्यांना आता रिसेंटली तुम्ही बघितलं की विद्यार्थ्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला होता की फिजिक्स कसा गेला, केमिस्ट्री कसा गेला, मॅथ्स कसा गेला. ओव्हरऑल सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्ससाठी सगळे विद्यार्थी परत तेच म्हणताय, लाईक ऑल अदर शिफ्ट्स मॅथमॅटिक्स पूर्ण लेंदी होता, क्वेश्चन्स लवकर होत नव्हते, कॉम्प्लेक्स होते. आणि कॅल्क्युलस ऑल्सो, अपार्ट फ्रॉम कॅल्क्युलस, वेक्टर्स, प्लेन्स, लाईन प्लेन्स, या चॅप्टर्सला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे, कारण ते क्वेश्चन्स समथिंग न्यू टू सी होते. PYQs रिपीट झालेले नाही मॅथमॅटिक्ससाठी, म्हणजे झाले असतील 2-3, पण मुलं म्हटले की समथिंग न्यू टू सी होतं, सगळेच नवीन होते. सो त्याची प्रॅक्टिस चांगली करा. आणि केमिस्ट्री ॲज युजल इझी गेला, डोंट वरी, एव्हरीथिंग टेक्स्च्युअल, एव्हरीथिंग टू द पॉईंट होतं. केमिस्ट्रीचं क्वेश्चन बघून तुम्हाला कळतं एक तर प्रश्न येणार आहे किंवा येणार नाही, आणि सगळे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स इझी होते. राहिला प्रश्न फिजिक्सचा, तर फॉर फिजिक्स मुलांचं असं म्हणणं आहे की न्यूमेरिकल्स
मुलांनी प्रॅक्टिस केले होते, पण मग ते थिअरिकल जास्त आले. सो या शिफ्टमध्ये म्हणजेच 15 एप्रिलच्या सेकंड शिफ्टमध्ये तुम्ही बघू शकता की न्यूमेरिकल्सचा काउंट कमी होता, थेरोटिकल किंवा टू द पॉईंट फॉर्म्युला क्वेश्चन्स जास्त होते. सो पे अटेन्शन अँड या कीप स्टडिंग, ऑल द बेस्ट. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. का सांगतोय मी मित्रांनो, कारण तुमचे पण जे शिफ्ट असेल, तुमच्याही शिफ्टचा आम्ही असे रिॲक्शन व्हिडिओज देणार आहोत. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक अँड येस, कीप स्टडिंग.